हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नागपंचमी 2026 विशेष श्रावण सोमवार प्लस नागपंचमी, त्याची सोपी पूजाविधी, मुहूर्त कोणता आहे आणि कालसर्पदोषासाठी 5 प्रभावी उपाय कोणते करायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. श्रावण महिना चालू झाला की महिलांचे आवडतीचे सण सुरू होतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. 17 ऑगस्ट 2026 सोमवार ह्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा करावयाचा आहे. नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमी ह्या दिवशी आहे. या दिवशी नागदेवतांची मनोभावे पूजा करतात. नागपंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे. आदल्या दिवशी हातावरती छान मेहंदी काढली जाते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी महिला छान नटून थटून आपल्या मैत्रिणींबरोबर नागाच्या वारुळावरती पूजा करायला जातात. पण आता महिला कामानिमित्ताने दिवसभर घराच्या बाहेर असतात व बिझी असतात. त्यामुळे त्यांना वारुळावरती जाऊन पूजा करता येत नाही व तेवढा वेळसुद्धा नसतो. तर आपण घरच्या घरीच नागपंचमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने झटपट करू शकतो व आपण नागदेवताची पूजा केल्याचा आनंदसुद्धा घेऊ शकतो. आपण एका पांढऱ्या कागदावरती नागाच्या जोडीचे चित्र काढू शकता. त्यामध्ये नाग, नागिन व त्यांची 2 बाळं असे चित्र काढून त्याची पूजा करू शकता. त्याचा फोटो मी दाखवलेला आहे. किंवा आपण चौरंगावरती साफ कापड घालून त्यावरती तांदूळ वापरून नागाची प्रतिमा काढू शकता व त्याची पूजा करू शकता. आपण श्रावण महिना चालू झाला की आपल्या घराच्या देव्हाऱ्याजवळ ज्योतीचा फोटो लावतो व त्याची स्थापना आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा नागपंचमी या दिवसापासून पूजा करतो. ज्योतीच्या कागदामध्ये सुद्धा नागदेवताची प्रतिमा आहे. आपण त्याचीसुद्धा मनोभावे पूजा करू शकतो. आता आपण नागपंचमीचं काय महत्त्व आहे ते बघूया. नागपंचमी ह्या दिवशी धन समृद्धी मिळण्यासाठी पूजा केली जाते. धार्मिक कारण असे आहे व नागदेवता व माता लक्ष्मीची रक्षा करतात. नागपंचमी ह्या दिवशी नागदेवताची विधीपूर्वक पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी त्यासाठी ह्या दिवशी पूजा अर्चा व उपवास करावा, म्हणजे त्यांचा दोष कमी होतो. ज्यांच्या स्वप्नामध्ये नाग येतात त्यांची ह्या दिवशी नागदेवताची जरूर पूजा करावी, म्हणजे भीतीसुद्धा दूर होते. धार्मिक शास्त्रानुसार ह्या दिवशी 12 नागांची पूजा करतात. आता नागपंचमीची पूजाविधी काय आहे ते आपण बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार पंचम तिथीचे स्वामी नागदेवता आहेत. ह्या दिवशी नागाची पूजा करतात. अष्टनागाची नावे कोणती आहेत ते बघूया. अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट व शंख आहे. या दिवशी जर उपवास करायचा असेल तर आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी एकदाच जेवण करावे. मग नागपंचमीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी उपवास सोडावा. नागदेवताची पूजा करण्यासाठी लाकडी पाटावरती मूर्ती किंवा फोटो ठेवावा, मग पूजा करावी. नागाच्या मूर्ती किंवा फोटोवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पित करा. मग कच्चे दूध, तूप, साखर मिक्स करून नागमूर्ती किंवा फोटोसमोर अर्पित करावे. तसेच दुर्वा व आघाड्याची सुद्धा माळ करून घालावी. नागदेवताची पूजा झाल्यानंतर आरती उतरवली जाते. मग नागदेवाची कथा ऐकतात. बरेच लोक शिवमंदिरमध्ये जाऊन नागदेवताची पूजा करतात. आता नागपंचमीचा पूजा मुहूर्त कोणता आहे ते बघूया. नागपंचमी पूजा शुभ वेळ सकाळी 5:51 ते 8:29 पूजा काळ 2 तास 37 मिनिटे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 पासून दुपारी 12:51 नागपंचमी रवी शुभ योग आहे. ह्यावर्षी नागपंचमीच्या दिवशी 2 विशेष योग येत आहेत. ह्यामध्ये
पहिला रवी योग आहे, जो 17 ऑगस्ट सकाळी 5:51 सुरू होत असून सकाळी 8:04 आहे. मग रवी योग 18 ऑगस्ट म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 4:58 सुरू होत असून 5:52 आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रवी योग हा शुभयोग मानला जातो व ह्या काळामध्ये कोणतेसुद्धा शुभ कार्य करण्यासाठी शुभ वेळ मानली जाते. नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 सोमवार ह्या दिवशी साजरी करावयाची आहे व ह्याच दिवशी श्रावण सोमवारसुद्धा आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ शुभयोग आहे. नागदेवताची पूजा करण्याच्या बरोबरच ह्या दिवशी ज्यांना कालसर्पयोगाचा त्रास आहे त्यांनी काही विशेष उपाय केले तर कालसर्पयोगाचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवता व भगवान शिव यांची पूजा विशेष मानली जाते. या दिवशी काही सोपे उपाय करून बघा. शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करा. नागराज वासुकीचा संबंध भगवान शिव यांच्याशी जोडला गेला आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव यांच्याबरोबर नागदेवताची आराधना करणे शुभ मानले जाते. या दिवशी प्रथम भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा करून शिवलिंगावरती दूध अर्पित करा. मग महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. असे केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होऊन मानसिक शांती मिळण्यासाठी मदत मिळेल. पिंपळाच्या वृक्षाचा उपाय. मग नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाशी जोडले गेलेले उपाय केले जातात. त्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला कच्चे दूध अर्पित करा व तुपाचा दिवा लावावा. मग गव्हाचे पीठ, तूप व गूळ वापरून त्याचे लाडू बनवून अर्पित करा. असे केल्याने कालसर्पयोगपासून होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. 41 दिवस चंदनाचा तिलक लावावा. नागपंचमीच्या दिवशी कपाळावरती चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीपासून 41 दिवस रोज चंदनाचा तिलक कपाळावरती लावल्याने नकारात्मकता कमी होऊन मन शांत राहण्यास मदत मिळते. हा एक साधा सोपा उपाय आहे जो सहज करता येतो. काळे तीळ व जल मिक्स करून शिवलिंगावरती अभिषेक करा. नागपंचमी ह्या दिवशी एका लोट्यामध्ये थोडे काळे तीळ व जल घेऊन शिवलिंगावरती अभिषेक करा व अभिषेक करताना भगवान शिव यांचे नामस्मरण करा. असे केल्याने ग्रहासंबंधित नकारात्मक प्रभाव शांत होऊन कालसर्पदोष संबंधित त्रास कमी होण्यास मदत होते. चांदीचा नाग नागिन जोडी अर्पित करा. कालसर्पदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन जोडीची पूजा करा. नागपंचमी ह्याच दिवशी चांदीचा नाग नागिन आणून शिव मंदिरामध्ये जाऊन भगवान शिव यांना अर्पित करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.